शिवराज मोठेगावकरांनंतर मनीषा हवालदारांच्या विरोधातही सीबीआयकडे ठोस पुरावा नाही. सीबीआयचा तपास भरकटतोय का? नीट पेपर फुटी प्रकरणात रोज नव्या घडामोडी घडतायत. आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. मनीषा हवालदार यांच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं सेव्ह केलेला नंबर दुसरा तिसरा कुणी नसून तेजस शहा असल्याचं उघड झालंय. हा गॉड पुण्यातल्याच एका कोचिंग क्लासेसमध्ये शिकवत होता. त्यालाही सीबीआयनं अटक करून कोठडीत पाठवलंय. तर अभंग प्रभू कोचिंग क्लासेसनं गॉड शहाच्या संबंधातनं हात झटकलेत. मनीषा हवालदार आणि तेजस शहा यांच्यात पेपर आणि पैशांचा व्यवहार झाल्याचा दावा सीबीआयनं कोर्टात केलाय. पण मनीषा हवालदार यांनी भौतिकशास्त्राचा पेपर नाही तर तोंडी तसंच काही लिखित प्रश्न तेजस शहाला पाठवल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा की अख्खा पेपर फुटलेला नाही. मनीषा हवालदार यांच्यावर भौतिकशास्त्राच्या पेपरचं मराठीत भाषांतर करायची जबाबदारी होती. त्याच वेळेस त्यांनी काही प्रश्न लक्षात ठेवले आणि तेच प्रश्न नंतर लिहून तसंच फोनवरून तेजस शहा यांना पाठवल्याचा दावा सीबीआयचा आहे. पण नेमके असे किती प्रश्न पाठवले? पाठवलेले सर्वच्या सर्व प्रश्न फिजिक्सच्याच पेपरचे आले होते का? एक रिटायरमेंटला आलेली व्यक्ती नेमके किती प्रश्न आठवू शकेल? त्याच आधारावर अख्खा पेपर फुटला असा दावा कसा करता येईल? एवढे महत्वाचे प्रश्न पुरवण्यासाठी मनीषा हवालदार यांनी फक्त 20,000 रुपयेच कसे घेतले? तेजस शहांनी मनीषा हवालदार यांच्याकडनं प्रश्न मिळवले तर मग त्यानं ते पुढे कोणाला दिले? त्यासाठी त्यानं किती पैसे उकळले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सीबीआयला शोधायची आहेत. त्यासाठीच मनीषा हवालदार यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. पण ते खरोखरच सिद्ध करता येईल का? आता आणखी एक आरोपी डॉक्टर मनोज शिरुरे यांच्याबद्दलही सीबीआयची धरसोडीची भूमिका बघा. मनोज शिरुरेंना आधी ताब्यात घेतलं आणि त्यांची अटक काल दाखवली. आधी सीबीआयच्या गोटातनं सांगितलं जात होतं की शिरुरे यांनी मोठेगावकरांच्या विरोधात जबाब दिलेला आहे आणि त्यांना माफीचा साक्षीदार बनवलं जाणार आहे. पण नंतर बातमी आली की मोठेगावकरांचा अल्पवयीन मुलगा आहे, त्यालाच सीबीआय साक्षीदार करणार आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की मोठेगावकरांच्या मुलाचा गुन्हा काय? तो सिद्ध कसा करणार? पीव्ही कुलकर्णींकडनं रसायनशास्त्राचे काही प्रश्न शिरुरेंकडे आले आणि त्यानं ते 3 मुलांना दिले. यामध्ये मोठेगावकरांचा मुलगा होता असा दावा सीबीआयनं केलाय. पण यात मोठेगावकरांचा मुलगा दोषी कसा ठरू शकतो किंवा ती 3ही मुलं कशी काय दोषी ठरू शकतात? शिरुरेंना माफीचा साक्षीदार बनवण्याचा निर्णय सीबीआयला रद्द का करावा लागला? मुळात एनटीएचंच म्हणणं आहे की पेपर फुटलेलाच नाही, फक्त काही प्रश्न सारखे आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता परीक्षा तोंडावर असताना या अल्पवयीन मुलांना तपासात गुंतवणं कितपत योग्य आहे? ज्या शशिकांत सुथर यांनी नीटचा पेपर फुटल्याचा दावा केला आणि परीक्षा रद्द झाली, त्यांनी फक्त रसायनशास्त्राच्या पेपरमधले काही प्रश्न समान असल्याचा दावा केला होता. पण सीबीआयनं नंतर भौतिकशास्त्र आणि बायोलॉजीच्याही पेपरमधले प्रश्न लीक झाल्याचा दावा करत मनीषा हवालदार, तेजस शहा, मनीषा मांढरे यांना अटक केली आहे. पण नेमके किती प्रश्न होते? कुठले होते? याचा कुठलाही ठोस दावा सीबीआय कडनं कोर्टात तरी केला जात नसल्याचं दिसून येत आहे. तशा त्यांनी काढलेल्या नोटच सांगतायत. खुद्द मोठेगावकरांच्या संदर्भातही त्यांनी प्रश्नपत्रिकेचा संच सापडल्याचं म्हटलंय. प्रश्नपत्रिका नाही, मग पेपर फुटल्याचं सिद्ध कसं करणार? पेपर फुटल्याची पूर्णपणे खातरजमा न करता तो रद्द करण्याचा निर्णय चुकीचा होता का? खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडेही या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत. पेपर फुटीत एनटीएशी संबंधित लोकच कसे उघडे पडले या प्रश्नाचं उत्तर ना सरकारकडे आहे ना एनटीएकडे. मोठेगावकरांचा सीबीआय नंतर ईडी तपास करत असल्याच्या काही बातम्या आल्या होत्या. पण या बातम्यांचं पुढे काय झालं? मोठेगावकरांच्या 100 कोटींच्या संपत्तीचा खरोखरच ईडी तपास करतेय की नाही? कारण असा कुठलाही तपास, असे कुठलेही छापे असतील तर ईडीच्या ट्विटर हँडलवर किंवा अधिकृत पत्रक काढून तशी माहिती दिली जाते. मोठेगावकरांबद्दल किंवा त्यांच्या तपासाबद्दल ईडीकडनं अद्यापही कुठलीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाहीये. मुळातच नीटची परीक्षा घेणाऱ्या एनटीएच्या महासंचालकांचाच दावा खरा ठरतोय की काय असं दिसतंय.
अभिषेक सिंग यांनी नीटचा पेपर फुटलाच नसल्याचा दावा केलाय. तो त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय. एवढंच नाही तर संसदीय समिती समोरही त्यांनी पेपर फुटला नसल्याचं म्हटलंय. संसदीय समितीतल्या भाजपच्या खासदारांनीही पेपर फुटला नसल्याचं सांगितलंय. सीबीआयनंही आतापर्यंत एकाही नोटमध्ये किंवा कोर्टातही अख्खा पेपर फुटल्याचं म्हटलेलं नाहीये. काही प्रश्न लीक झाल्याचा संशय आहे. मनीषा हवालदार, डॉक्टर शिरुरे, पी.व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्यामधलं कनेक्शन सिद्ध करण्यासाठी जे दावे सीबीआय कडनं केले जात आहेत त्यावर सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळेच सीबीआयच्या तपासामध्ये पारदर्शकपणा आणणं गरजेचं आहे. मोटेगावकर सुटणार तर नाही ना? पी.व्ही. कुलकर्णींच्या नव्या घरावर हातोडा पडणार का? डॉक्टर शिरुरेंचं नेमकं काय होणार? मोटेगावकरांचा मुलगा तसंच इतर मुलं येणारी नीट देऊ शकतील का? हे आणि असे अनेक प्रश्न अजूनही बाकी आहेत. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानं नीट व्हायला नक्की मदत होईल.